तर बघा ह्या सोशल मीडियावरती मी कसे काय आले ना ते तुम्हाला सांगते. तर तुम्हाला टिकटॉक ॲप होतं का माहिती? ते ॲप बंद झालेलं जवळजवळ माझ्या अंदाजे 7-8 वर्ष झालं असतील. तर त्यावेळेला ते टिकटॉक ॲप मला पण माहिती नव्हतं की ह्या ॲपवरती आपण व्हिडिओ बनवू शकतोय म्हणून. पण जिथं मी राहत होते ना तिथं शेजारी 2 पोरी पण राहत होत्या आणि त्यांच्याकडं हे टिकटॉक ॲप होतं. मग त्या पोरी काय करायच्या, त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढायच्या. बरं व्हिडिओ काढलं ना की मला दाखवायच्या. मग ते बघून मला इतका जे आनंद व्हायचा, मला असं वाटायचं ह्या मोबाईलमध्ये कशा काय पोरी दिसतात. आणि ज्या पण वेळेस त्या व्हिडिओ रेकॉर्ड करायच्या ना त्या वेळेला मी बघायला जायचे. ज्या पण वेळेस त्यांचा व्हिडिओ चाललेला असायचं त्यावेळेला त्या डान्स करताना मला इतकं जी भारी वाटायचं त्यांना बघायला. पण त्या पोरीला लाजायच्या ह्याच्यामुळं, कारण डिस्टर्ब होतं ना. म्हणजे आपण व्हिडिओ करताना जर कोण बाहेरचं आपल्याला बघायला लागलं की आपण डिस्टर्ब होतो, तसं त्या पोरी डिस्टर्ब व्हायच्या मी ज्यावेळेस त्यांच्याकडे बघायचे त्यावेळेस. आणि मी काय त्यांना बघणं सोडायचेच नाही. भले त्या डिस्टर्ब हो नाही तर काही हो, मला आवडायचं त्यांना बघायला. पण त्या पुरीला कुठेतरी ते पटायचं नाही. त्या पुरींनी नंतरनी काय करायला लागल्या, दरवाजा लावून व्हिडिओ काढायला लागल्या. पण मी काय ग बसते बाई, तेव्हा मी खिडकी खोलून त्यांना बघायची. मग असंच करता करता त्या पुरीला मग मला लय राग यायला लागला. मग त्या पुरी काय मला म्हणल्या की तुमच्याकडं पण आहे की स्क्रीन टचचा मोबाईल, तुम्ही पण ते टिकटॉक ॲप घ्या की आणि तुम्ही पण बनवा व्हिडिओ. मग मी त्यांना म्हणलं कुठलं ग, मला कुठलं जमतंय तुमच्यासारखं डान्स बिन्स करायला. मग त्या पुरी मला म्हणल्या की डान्स नका करू, गाण्यावरती पण माणूस व्हिडिओ बनवू शकतंय असंच बोलून. मग मी म्हणलं होय बरं, म्हणलं दे मला खोलून म्हणलं टिकटॉक ॲप. मग त्या पुरींनी मला पण टिकटॉक ॲप खोलून दिलं. मग मी काही व्हिडिओ बनवत नव्हते बरं का, मी फक्त व्हिडिओ बघत होते. मग त्या पोरींका मी जाणं टाळलं. म्हणलं ह्या पोरींपेक्षा लय ना भारी भारी डान्स करत होती त्या व्हिडिओमध्ये. म्हणलं या पोरी तर काहीच नाही, एवढी भारी भारी कलाकार आहेत म्हणलं ह्या व्हिडिओमध्ये. मग मी ते व्हिडिओ एवढं जीव बघायचे तर मी फार दंगच झाले होते त्या टिकटॉक ॲपमध्ये. म्हणजे रमूनच गेले होते मी, त्या पोरींका जाणं सोडून दिलं होतं. मग असंच करता करता त्या पोरींनी ना ज्यावेळेस मला टिकटॉक ॲप खोलून दिलं ना त्यावेळेस सांगितलं पण होतं की व्हिडिओ कसं काय करायचं. आणि त्यांनी हे पण सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या मनाने बोलू पण शकताय, म्हणजे बोलून पण काही पण टाकू शकताय व्हिडिओमध्ये, असं पण त्यांनी मला सांगितलं होतं. मग मी काय केलं, एकदा ट्राय केलं, म्हणलं ट्राय करावं गाण्यावरती व्हिडिओ करायचा. मग मी एकदा गाण्यावरती व्हिडिओ केल्यावरती ज्या पण वेळेस तो पहिला व्हिडिओ मी केला होता ना त्यावेळेला तो व्हिडिओ जवळजवळ मी माझाच व्हिडिओ 50 ते 100 वेळा बघत असेल मी मपलाच व्हिडिओ. बरं इतका जे आनंद व्हायचा तो माझा मी व्हिडिओ बघून मी त्या पुरीला दाखवायला गेले. त्या पुरी म्हणल्या की असंच करत जा तुम्ही पण व्हिडिओ, म्हणजे तुम्ही पण चांगल्या फेमस होताल. म्हणजे त्या उगाच आपल्या उगणी मला हरभऱ्याच्या झाडावर चढवायच्या. पण मला माहिती होतं कायच मला काय एवढं जमणार आहे का, पण आपली प्रयत्न करत होते. पण तो व्हिडिओ बघून मला जरा थोडीशी मी जोशमध्ये आले होते की मपला मीच व्हिडिओ बघून मला असं वाटत होतं की हा मी पण करू शकते या. बरं मग मी गाण्यांवरती करायला लागली व्हिडिओ. मग असंच करता करता गाण्यांवरती करता करता मग एकदा काय केलं, मी अशी बोलून करायला लागली व्हिडिओ. मग अशी म्हणजे माझ्या मी काही कॉमेडी काही करायचे नाही, आपलं बोलून म्हणजे जे बी असं काही दुसऱ्यांचं व्हिडिओ आहेत ना, दुसरी कशी व्हिडिओ करतात आपलं बोलून काय नाही काय कॉमेडी करतात, तशी मी थोडक्यात कॉमेडी करायला लागली. बरं त्याला काय हसायचं टाकायचं नव्हतं, म्हणजे मला येतच नव्हतं तर मी कसं काय टाकणार. अजून काय टायटल टाकायचे नाही, आपलं फक्त कॉमेडी म्हणून अशीच मोखार बोलायची. बरं मोखार बोलता बोलता असं झालं, एकदा एक दिवस असा माझा व्हिडिओ व्हायरल झाला. बरं एक व्हिडिओ नाही तर पाठीमागचं जे पण व्हिडिओ टाकलेलं का एका दिवसातच सगळं व्हायरल झालं व्हिडिओ. एवढं व्हायरल झालं. मग ह्या पोरींपर्यंत पोचलं माझं व्हिडिओ.
बरं शेजारी शेजारी आम्ही राहायचो, पण ते त्यांचा व्हिडिओ बनवायचे, मी माझा व्हिडिओ बनवायचे, म्हणजे एवढं म्हणजे आम्ही आमच्याच ताला, ती त्यांच्या नादामध्ये व्हिडिओच्या, मी माझ्या नादामध्ये. पण माझं व्हिडिओ लय व्हायरल व्हायला लागलं. बरं मग त्या पोरींपर्यंत पोचल्यावरती मग त्या पोरी म्हणल्या, अहो तुमचं व्हिडिओ, मला काय कळतं व्हायरल झालेलं फिरेल झालेलं. मी आपली मोकार बनवायची व्हिडिओ, मला काहीच कळत नव्हतं त्यातलं. व्हिडिओ डायरेक्ट मी कॅमेरा धरायचे, असे डायरेक्ट दाबायचे आणि ते असे असं शेवटपर्यंत, जेवढं शेवटपर्यंत अर्धवट बोललं राहिलं ना तरी राहिना का राहिलं तर मी तसंच टाकून द्यायचे, मला काहीही कळत नव्हतं. मग त्या पोरींनी सांगितलं मला की तुमचं व्हिडिओ लय व्हायरल झालं. बरं असंच करता करता बरंच व्हिडिओ व्हायरल झालं. आणि महत्त्वाचं म्हणजे हे की घरामध्ये माहिती नाही की मी हे असलं उद्योग करते म्हणून, घरी बसून व्हिडिओ काढते या, ह्यांना माहिती नव्हतं. बरं माहिती म्हणजे मी ह्यांना, मला असं वाटलं की कशाचं आपले व्हिडिओ व्हायरल होणार आहेत आणि कुठे ह्यांना सांगत बसव, हे काय मला म्हणणार होतो हा चांगलं करतीस काढ व्हिडिओ, हे काय म्हणणार आहेत का. म्हणून मी ह्यांना एवढं सांगायचं म्हणजे महत्वाचं डोक्यातच घेतलं नाही की ह्यांना सांगितलं पाहिलं आपण म्हणून. मग झालं असं. मग असंच करता करता मग रोज माझं व्हिडिओ जसं टाकलं ना, म्हणजे बोलण्याचंच व्हिडिओ माझं, म्हणजे भाषा माझी अशी एकदम खेडवळ भाषा, ती भाषामुळं आणि माझ्या ह्या अशा व्हिडिओमुळं लई व्हायरल व्हायला लागलं. आणि मग ते लोकांना आवडायला लागलं. आणि खरी प्रसिद्धी मला बघा त्या टिकटॉकमुळंच भेटलेली आहे. आणि मग ह्या पुरींचं काही व्हायरल होत नव्हतं व्हिडिओ, मग ह्या पुरी आहेत ना माझ्याबरोबर व्हिडिओ काढायला लागल्या ह्या पुरी पण. मग असंच करता करता बरं का एक दिवस असा वाईट आला माझ्या आयुष्यामध्ये. तर त्या दिवशी मी माझंच ॲप आहे ना डिलीटच करून टाकलं, टिकटॉक ॲप. म्हणजे का डिलीट करून टाकलं माहितीये का, चुकीने माझ्याकडून ते डिलीट झालं. बरं झालं ते झालं डिलीट. ह्या पुरीला म्हणलं अगं माझी ॲप डिलीट झालं. मी इतकी टेन्शनमध्ये गेले, कारण आता इतकं व्हायरल आहे व्हिडिओ झालेलं चांगलं, आजूबाजूची लोक मला ओळखायला लागली होती. बरं ह्या पुरींक गेले. ह्या पुरी मग म्हणल्या की आम्हाला पण नाही माहिती, आम्ही पासपोर्ट काय टाकला होता ते आमच्या पण लक्षामध्ये नाही. आता मग पासपोर्ट शिवाय तर ते परत माझं येऊ शकणार नाही. मग आता काय करावं मी इतकी नाराज झाले. आणि इतके 2-3 दिवस मला लय वाईट वाटायला लागलं. आता परत जर त्या पुरींकडून घ्यावं ॲप तर परत पण आपण व्हायरल झालं की परत त्या पुरींच्या काय लक्षामध्ये राहायचं नाही. म्हणजे आता म्हणलं त्यांच्याकडून नकोच घ्यायला ॲप आपण परत टिकटॉक ॲप आपण. मग ह्यांना सांगितलं, ह्यांना म्हणलं अहो मला आहे ना ते टिकटॉक ॲप आहे एक, तर ते मला द्या ना खोलून. तर हे मला म्हणलं कसलं ॲप, ह्यांना तर काय माहिती नव्हतं तसलं, म्हणजे सोशल मीडिया ह्यांना काहीही माहिती नव्हतं. हे म्हणलं मला काय माहिती नाही. मग ह्यांच्या इतकं ह्यांना रिक्वेस्ट केली आणि ह्यांना म्हणलं त्याच्यामध्ये व्हिडिओ असतात बघायला. तर मी असं सांगितलं नाही बरं का की त्याच्यामध्ये व्हिडिओ काढते म्हणून, मी असं काहीही सांगितलं. म्हणलं अहो त्याच्यामध्ये व्हिडिओ असतात बघाय. मग माझा टाइमपास होतोय दिवसभर. मग ह्यांनी ते ह्याच्यामध्ये बघितलं काय ते आपल्या यूट्यूबवरती सर्च करून बघितलं की ते ॲप कसं काय घ्यायचं आणि मग मला परत ते ॲप खोलून दिलं. मग ह्यांच्यावरती माझा विश्वास, आता ह्यांनी ते पासपोर्ट हे सगळं ह्यांनी टाकलं होतं. आणि मग त्यामुळं मग ह्यांना म्हणलं लिहून ठेवा बाया माझं पासपोर्ट. मग पहिलं पण घेतलं होतं, अहो त्या पुरीने दिलं तर मला घेऊन, पण ते डिलीट झालं म्हणलं माझ्याकडून आणि त्यांच्या पासपोर्ट देणार नाही म्हणून मग ह्यांना सांगितलं लिहून ठेवा म्हणून. मग ह्यांनी ठेवलं लिहून बरं का ते पासपोर्ट हे सगळं. मग आता म्हणलं आता परत नव्याने परत सुरुवात करायची, जरा नाराज झाले पण परत नव्याने परत मी सुरुवात केली. बरं सुरुवात करून फक्त 5-7 दिवस झालं त्या नवीन ॲपमध्ये सुरुवात करून परत माझा व्हिडिओ धडाधड व्हायरल व्हायला लागले. तर मग जी मला माझा व्हिडिओ दमच घेत नव्हता अजिबात व्हायरल व्हायला. असं व्हिडिओ टाकलं की असं व्हायरल व्हायचं, असं व्हिडिओ टाकलं की खरी प्रसिद्धी मला त्या टिकटॉक पासून भेटलेली आहे. आणि मग बघा तिथून पुढं पण एवढं भयंकर झालं ना की ह्यांनी मला काय म्हणलं माहितीये का, जे आपण वेळेस ह्यांना कळलं ना की मी व्हिडिओ काढते म्हणून, त्यावेळेस ह्यांनी डायरेक्ट म्हणलं तसलं काय फालतूपणा करायचा नाही बिलकुल सुद्धा, मला तसलं पटणार नाही. बरं आता हे का म्हणलं असं हे तुम्हाला परतच्या व्हिडिओमध्ये मी सांगते. मला सुद्धा बंधन लावलं होतं ह्यांनी की व्हिडिओ करायचं नाही म्हणून, तसलं व्हिडिओ आणि कसं काय कळलं ना हे तुम्हाला मी परतच्या व्हिडिओमध्ये सांगते बरं का. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय बरं का.